नमस्कार मित्रांनो, कोण होतीस तू, काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की कावेरीला सुलक्षणा घराबाहेर हाकलून देते आणि चिकूला मात्र स्वतःकडे ठेवून घेते। तेव्हा कावेरी खूप मोठमोठ्याने चिकू असा आवाज देत असते, पण सुलक्षणाच्या मनाला काही पाजर फुटत नाही। चिकू देखील खूप मोठमोठ्याने रडत असतो। श्रीकांत म्हणतो की मंडळी, हे काही बरोबर नाहीये, ॲक्सिडेंट झाला, यामध्ये तिची काय चूक आहे? एवढं सगळं होऊन सुद्धा ती आपल्याकडे आपल्या नातवाला घेऊन आली ना। ती मुलगी त्या बाळाची आई आहे आणि जेव्हापासून त्या मुलीपासून त्या बाळाला हिरावून घेतलंय तेव्हापासून ते बाळ रडतंय, हे दिसत नाहीये का तुम्हाला? मग हा हट्ट कशासाठी, कुणासाठी? अहो, तान्हं बाळ आहे ते। एक आई असून सुद्धा तुम्ही इतक्या कठोर कशा काय होऊ शकता? तेव्हा चिकू खूप रडत असतो आणि सुलक्षणाला देखील खूप रडू येत असतो। श्रीकांत म्हणतो की मनात कितीही राग असला तरी सुद्धा तिच्या भावना कळत नाहीयेत का तुम्हाला? का वागताय तुम्ही अशा? सुलक्षणा म्हणते, त्या मुलीमुळे मी माझ्या मुलाला गमावलंय। या मुलीमुळेच माझ्या उदयने हे घर सोडलं, कधीच आला नाही आणि यापुढे कदाचित पुन्हा ती तिचं जीभ आवरते। तेव्हा यश फार रडत असतो। घरातल्यांची अवस्था काही वेगळी नसते, सगळ्यांवरतीच दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो। सुलक्षणा म्हणते, मी हिला कधीच माफ करणार नाही, उदयसाठी नाही, या बाळासाठी नाही आणि कुणासाठीच नाही। बाहेर कावेरी चिकू असा मोठमोठ्याने आवाज देत असते। इकडे चिकू देखील खूप रडत असतो। सुलक्षणा त्याला घेते आणि त्याला शांत करण्याचा प्रयत्न करते, मात्र तो काही रडायचं थांबत नाही। कावेरी ओरडत असते की उघडा ना दरवाजा, चिकू रडतोय हो, त्याला माझी गरज आहे, दरवाजा उघडा ना। तेव्हा यश मनात विचार करतो की ही मुलगी कोणत्या इंटेन्शनने घरात आली आहे, हिचा हेतू काय आहे, ही उदयदादा, कावेरी वहिनी आणि या बाळाला कशी काय ओळखते हे समजून घ्यायला हवं। बाळ हिच्याकडे राहतंय म्हणजे ही नक्कीच कोणीतरी ओळखीची आहे, पण हिच्या मनामध्ये काय आहे हे समजून घेण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल, तोपर्यंत मला गप्प राहायला हवं। आता इकडे कावेरी खूप हताश झालेली असते। ती स्वतःशीच म्हणते की काऊ, तुला दिलेल्या वचनामुळे मी गप्प बसतीये, नाहीतर आत्ता घरच्यांना जाऊन विचारलं असतं की उदय भाऊजींना घरापासून लांब कोणी ठेवलं, कावेरीने की तुमच्या माने? घराचे दरवाजे त्यांनी बंद केले आणि तुला दोष देत आहेत। ती रागातच आतमध्ये जायला निघते, पुन्हा स्वतःला थांबवते, मला आता गप्प बसावं लागणार आहे, चिकूसाठी, तुला दिलेल्या वचनासाठी। तेव्हा कावेरीला काऊला दिलेलं वचन आठवत असतं। ती डोळे पुसतच म्हणते की आता काहीही झालं तरी चालेल, पण मी चिकूला सोडून कुठेही जाणार नाही। कावेरीला चिकूच्या रडण्याचा आवाज येतो आणि ती खूप कासावीस होते, पुन्हा दरवाजाजवळ जाते। दरवाजा उघडा, चिकू रडतोय, प्लीज मला त्याच्यापासून दूर करू नका। ती पुन्हा पुन्हा हेच बोलत असते, मात्र कोणीही तिचं ऐकून घ्यायला तयार नसतं। इकडे आतमध्ये सर्वजण चिकूला शांत करण्याचा प्रयत्न करतात, पण तो कोणाकडेच राहत नसतो। चिकूचं रडणं ऐकून कावेरीचा जीव कासावीस होत असतो। त्याच वेळेस तिला काऊ जी अंगाई गाते ती आठवते आणि तीच अंगाई ती चिकूसाठी गाते, मात्र घराच्या बाहेर राहून। तिचा आवाज ऐकताक्षणी चिकूचं रडणं थांबतं आणि घरातल्या सगळ्यांनाच खूप आश्चर्य वाटतं। चिकू शांत झालेला पाहून यश लगेच त्याचे डोळे पुसतो, त्याला देखील खूप आश्चर्य वाटत असतो। मनात असंख्य प्रश्न असतात, मात्र त्याची उत्तरं काही त्याच्याकडे नसतात। श्रीकांत सुलक्षणाला म्हणतो की बघितलंत ना, तुम्ही हट्टाने बाळाला आईपासून दूर करताय, पण त्याच आईच्या आवाजाने बाळ शांत झालं। मंडळी, आताताईपणा करून वागून चालणार नाही, शांत डोक्याने विचार केला। अहो, बाळाला तिची सवय झाली आहे। विद्या देखील रडतच म्हणते की मा, सॉरी, पण लहान तोंडी मोठा घास घेते, पण चिकू जर जास्त वेळ रडला ना, त्याला त्रास होईल, त्याची तब्येत बिघडेल हो मा। पौर्णिमा लगेच तिला गप्प करते, आई वडिलांशिवाय मुलं काही राहत नाही का? आणि आपण आहोतच ना, आपण त्याला खूप जीव लावू, 2 दिवस रडेल, पण नंतर आपलीही सवय होईल त्याला। यामी म्हणते की काकूचं म्हणणं मला पटतंय, आपण खूप प्रेम करू त्याच्यावरती, खूप जीव लावू, हळूहळू त्यालाही आपला लळा लागेल आणि त्या मुलीची आठवणही नाही येणार त्याला। श्रीकांत रागातच म्हणतो की तुम्ही काय बोलताय, तुम्हाला हे कळतंय का? आणि त्यांना अचानकपणे त्रास होऊ लागतो। घरातले सगळेच खूप पॅनिक होतात। यश घाईघाईने त्यांना रूममध्ये घेऊन जातो। इकडे कावेरी देवाला प्रार्थना करते की देवा, काय करू मी कावेरीला वचन दिले, मी बाळाला सोडून कुठेही जाणार नाही, पण या घरात जाण्याचा अधिकार नाही आहे मला, कसं जाऊ बाळापर्यंत, कसं समजावू काऊच्या सासूला, तूच सांग आता मी काय करू, तूच आता मला मार्ग दाखव। तितक्यात विद्या गुपचूप पांघरून घेऊन तिथं येते आणि कावेरीला आवाज देते। कावेरी विचारते की तुम्ही इकडून कशा काय आलात? तेव्हा विद्या सांगते की मी घराच्या पाठीमागच्या दरवाजाने आले,
पण तुम्ही बसा ना अगोदर. आणि ती त्याला पाणी प्यायला देते. विद्याने तिच्यासाठी जेवणसुद्धा आणलेलं असतं. कावेरी घाबरून म्हणते की नको मला जेवण, घरच्यांनी तुम्हाला बघितलं ना तर उगाचच. तेव्हा विद्या म्हणते की नाही हो, कोणी पाहत नाही, तुम्ही 2 घास खाऊन घ्या, मी तुमची मदत करेल, असं विद्या तिला सांगते. काळजी करू नका, मी तुम्हाला सगळी मदत करेल, फक्त गुपचूप. कारण माझी सासू ना खूप खवटे, म्हणजे माझ्यावर सतत लक्ष ठेवून असते ती. कावेरी खूप आशेने म्हणते तुम्ही हवी ती मला मदत कराल का? मग मला सांगा ना, मी घरात कशी जाऊ, कोणी ऐकत नाहीये, तुम्ही समजवाल का सगळ्यांना? विद्या घाबरतच म्हणते की नाही हो वहिनी, मी काय बोलणार मोठ्या लोकांसमोर. तितक्यात पौर्णिमा तिला आवाज देते आणि ती घाबरूनच तिथून निघून जाते. आता इकडे यामी खूप रडत असते. पौर्णिमा विचारते की काय ग, तुला काय झालं रडायला? नाही म्हणजे उदय गेल्याचं दुःख सगळ्यांना आहे, पण त्यासाठी आसवं गाळणारी तू नाहीयेस, हे मी चांगलं ओळखून आहे ना, म्हणून विचारते. यामी तिला म्हणते की कावीळ झालेल्या माणसाला सगळं जग पिवळं दिसतं ना, तसंच आहे तुझं. मगाशी तू बाहेर जे नाटक करत होतीस ना, ते सगळं मला कळालं. त्यासाठी तुला अवॉर्डच द्यायला हवं. पण काकू, तू नाटक करतेस म्हणजे सगळेच नाटक करतायत असं नाही ना. उदय दादा माझा सख्खा मोठा भाऊ होता. यामी रागातच तिथून निघून जायला लागते. तर पौर्णिमा तिला पुन्हा थांबवते. ए थांब ग, काय म्हणालीस तू? आली मोठी सख्ख्या भावाचा पुळका येणारी लाडकी बहीण. उगाच साळसूतपणाचा आवाणू नकोस. आणि याच मोठ्या भावाने घरी परत येऊ नये म्हणून त्याला धमकीचं पत्र कोणी पाठवलं ग? सांगू का बाहेर सगळ्यांना? तेव्हा यामी म्हणते की मीच पाठवलं होतं ते पत्र, पण ते पत्र दादाने इथे येऊ नये म्हणून त्याला घाबरवायला पाठवलं होतं. पण त्याचं काही बरं वाईट व्हावं, त्याचा जीव जावा असा हेतू नव्हता माझा. आणि यामी रागातच तिथून निघून जाते. आता इकडे यशचे बाबा त्याला म्हणतात की यश, आता तूच तुझ्या माला समजावू शकतोस. माझा उदय ॲक्सिडेंटमध्ये, आणि ते खूप रडू लागतात. यश म्हणतो बाबा, पोलीस इन्व्हेस्टिगेट करतायत. त्याचे बाबा म्हणतात की नको खोटं सांत्वन करू माझं, मी माझ्या मुलाला गमावून बसलोय हे माहिती मला. स्वतःपासून मी त्याला दूर केलं, त्याच्या बायकोचा मी अपमान करून घराबाहेर काढलं, त्या लहान मुलाला आईपासून दूर केलं. उद्या वर जाऊन मी त्याला काय तोंड दाखवणार आहे, असं म्हणून ते खूप मोठमोठ्याने रडत असतात. यशला काही त्यांची ही अवस्था पाहवत नाही. यश त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न करतो. त्याचे बाबा रडतच म्हणतात की आधीच मला गिल्ट होतं की मी उदयला का जाऊ दिलं, त्याला परत आणण्यासाठी प्रयत्न का नाही केले. पण यश, आता आपल्याला कावेरीला घरामध्ये घ्यायला हवं. ती जर या घरापासून दुरावली ना, तर त्या अपराधी भावनेनेच मी मरून जाईल. तू मला वचन दे की तू कावेरीला घरामध्ये परत आणशील. तेव्हा यश धक्क्यानेच म्हणतो की मी. तेव्हा त्याचे बाबा म्हणतात की हो, तूच तुझ्या माला समजावू शकतोस. मी माझ्या मुलाला गमावलंय, आता सुनेला आणि नातवाला नाही गमवायचं. आणि रडतच त्याला वचन मागतात. ते स्वतःच यशचा हात त्यांच्या हातावरती ठेवून पुन्हा म्हणतात की तू मला वचन दे की तू कावेरीला या घरामध्ये परत आणशील. तेव्हा यश त्यांना वचन देतो की तुम्ही म्हणाल तसंच होईल. तर मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की यश त्याच्या माला समजावतो की या क्षणी आपण तिला घरामध्ये घ्यायला हवं. तेव्हा सुलक्षणा म्हणते की पण त्या अगोदर तिला एक परीक्षा द्यावी लागेल. गणपतीच्या देवळामागे एक तलाव आहे. त्या तलावामध्ये खूप सारे कमळाची फुलं आहेत. त्यातलं एक फूल तिने आणायचं, तेही अणवाणी. तेव्हा मात्र सर्वांना धक्काच बसतो, कारण त्या तलावामध्ये गेलेला एकही व्यक्ती पुन्हा कधीही वापस आलेला नसतो. मात्र चिकूसाठी कावेरी तीसुद्धा रिस्क घ्यायला तयार होते आणि ती त्या तलावामध्ये जाते, तेही अणवाणी. तेव्हा यश विचार करू लागतो की कोण आहे ही, जी बाळासाठी स्वतःचा जीवसुद्धा धोक्यामध्ये टाकायला तयार झाली आहे. कावेरीने कमळाचं फूल घेतलेलं असतं आणि परत फिरताना ती तिथेच बेशुद्ध होऊन पडते. ती खाली पडणार तितक्यात यश तिचा हात धरून तिला सावरतो आणि तिला उचलून तलावाच्या बाहेर आणतो. तर मित्रांनो, आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.